ओमायक्रॉन तो फास्ट पसरतो. तो डेल्टापेक्षा जवळजवळ 4 ते 5 पटीने जास्त पसरतो. की हा जास्त गंभीर आजार करतो का? तर इथे मात्र ओमायक्रॉन हा डेल्टाच्या पेक्षा हा माइल्ड आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या नवीन व्हेरियंटमुळे सध्या जगभरामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील काही रुग्ण सापडत आहेत आणि सोशल मीडियावरती आणि इतर माध्यमांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. नेमकं नवीन जो व्हेरियंट सापडलेला आहे ओमायक्रॉन, नेमके याबाबत आपल्यावरती काय परिणाम होऊ शकतात आणि ही जी तिसरी लाट आलेली आहे याचे आपल्यावरती काय परिणाम होतात आणि किती धोकादायक आहे ही लाट, याबाबत आपण आज थेट लंडनहून ओमायक्रॉन आणि आतापर्यंत ज्या कोरोनाच्या लाटी आल्या याबद्दल त्यांनी नेहमी मार्गदर्शन केलं आणि लोकांना जागृत केलं असे तज्ज्ञ डॉक्टर संग्राम पाटील आज आपल्यासोबत आहेत आणि आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं ओमायक्रॉन ही लाट, नेमकं ही तिसरी लाट जी आहे ती नेमकं काय आहे ते. सर, आपलं लेट्स अप मराठीमध्ये स्वागत आहे. थँक्यू. सर, ही जी आता तिसरी लाट आहे ही प्रेक्षकांना आम्हाला हे सांगा की ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरियंट याच्यामध्ये दोन्हीमध्ये किती फरक आहे आणि ही लाट आता जी तिसरी लाट आहे ही कितपत घातक आहे आपल्याला. ओमायक्रॉन हा जो पुढचा जो बदललेला विषाणूचा अवतार आलेला आहे कोविड व्हायरसचा, हा सध्या सुरुवातीची जी माहिती मिळते याची त्याच्यावरून असं दिसतं की हा डेल्टापेक्षा आणि पूर्वीचे जे होते अल्फा किंवा गॅमा आणि वुहान मधला जो वाईल्ड व्हायरस होता ओरिजिनली आलेला, या सगळ्यापेक्षा थोडीशी पुढची एडिशन आहे, ऍडव्हान्स्ड आहे. व्हायरसमध्ये जे सतत बदल होत असतात आणि असे हजारो कोरोना व्हायरस सध्या आलेले आहेत सुरुवातीच्या कोविड सुरू झाल्यापासून. पण त्यातले नेमके फक्त एक 10-15 व्हायरस जे आहेत ते म्युटंट फक्त महत्वाचे आहेत, कारण ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला काळजीचा एक विषय आहेत ते. म्हणून त्यांना हे अल्फा, बीटा, गॅमा, हे डेल्टा हे जे नावं दिले गेलेत ते WHO ने नामकरण फक्त जे महत्वाचे आहेत आपल्या दृष्टीने त्याच व्हायरसेसला दिलेलं आहे. तर ओमायक्रॉन हा पूर्वीच्या व्हायरसेसपेक्षा कसा वेगळा आहे, तर कुठलाही व्हायरस हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणजे काळजी करण्यासारखा बदल झालेला व्हेरियंट असं का म्हटलं जातं, तर त्याच्या 3 गोष्टी असतात. एक म्हणजे तो व्हायरस फास्ट पसरतो का, म्हणजे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक संक्रमित होऊन आजारी पडू शकतात का, तर या टेस्टवर ओमायक्रॉन पास होतो. तो फास्ट पसरतो. तो डेल्टापेक्षा जवळजवळ 4 ते 5 पटीने जास्त पसरतो आणि डेल्टा हा पूर्वीच्या व्हायरसपेक्षा वुहान व्हायरसपेक्षा 70 ते 100% एवढा जास्त पसरत होता. तर हा डेल्टाच्याही पलीकडे जाऊन जास्त पसरतो आहे. दुसरी जी कसोटी असते व्हायरसची की हा जास्त गंभीर आजार करतो का, तर इथे मात्र ओमायक्रॉन हा डेल्टाच्या पेक्षा हा माइल्ड आहे. सुरुवातीचे जे रिपोर्ट्स आहेत दक्षिण आफ्रिकेतनं आलेले त्याच्यावरून असं दिसतं आहे की डेल्टापेक्षा हा घातक नाही, मात्र डेल्टापेक्षा हा जास्त पसरतो. याचा अर्थ काय आहे की हा जास्तीत जास्त लोकांना पसरेल, त्यातले बहुतांश लोक आजारी पडणार नाहीत, मोजकेच लोक आजारी पडतील आणि ते मग हॉस्पिटलला ऍडमिट होतील. त्यातले काही लोकांना ICU लागेल आणि काही लोक त्यातले कमी दगावतील डेल्टाच्या मानाने, असा याचा अर्थ आहे. पुढचा जो त्यातला फरक जो आहे की हा व्हॅक्सिनला जुमानतो का, पूर्वी ज्यांना कोविड होऊन गेला त्यांना तरी जुमानतो का, त्याला आम्ही इम्युन एस्केप असं म्हणतो मेडिकल भाषेमध्ये. तर डेल्टा हा जो होता हा पूर्वी संक्रमण झालेल्या लोकांना देखील संक्रमण करतोय, पण कमी प्रमाणात करतो आहे. हा पूर्वी व्हॅक्सिन घेतलेल्यांना देखील संक्रमण करतो, पण कमी प्रमाणात करतो. मात्र ओमायक्रॉन हा पूर्वीचे व्हॅक्सिन घेतलेले आणि संक्रमण झालेले यांना कशालाही जुमानत नाही. हा सरसकट संक्रमण याचं वाढलेलं आहे, म्हणजे याला आम्ही इम्युन एस्केप म्हणतो. या बाबतीत देखील हा पूर्वीच्या व्हायरसेसपेक्षा वेगळा आहे. तर सुरुवातीची जी माहिती आहे त्याच्यावरून एवढे फरक आपल्याला दिसतात की हा अति जलद वेगाने पसरतो आहे. म्हणजे फ्लू, सर्दी, खोकल्याचे जे व्हायरस असतात जे हिवाळ्यामध्ये पसरतात तशा पद्धतीने हा पसरतो आहे. मात्र यातून आजार जो होतोय तो जास्त गंभीर नाहीये, हे फरक आहे. भारतामध्ये जे पेशंट सापडलेत आता नवीन, म्हणजे महाराष्ट्रामध्ये नवीन रुग्ण सापडत आहेत आणि आफ्रिकेमध्ये सापडलेले रुग्ण,
या व्हेरियंट मध्ये किती फरक आहे, म्हणजे तिथालचा जो ओमायक्रॉन आणि आता महाराष्ट्रामधला यामध्ये काही फरक आहेत? महाराष्ट्रात खरं म्हणजे आताच गेल्या काही दिवसापासून हा डिटेक्ट झालेला आहे. याला अजून 2 आठवडे देखील झालेले नाही. मात्र साऊथ आफ्रिकेमध्ये ओमायक्रॉन आता 4 आठवड्यापासून अस्तित्वात असावा कमीत कमी हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्यातल्या आता 3 आठवड्यापासून आपल्याला बातम्या यायला लागल्या आहेत की हे अशा पद्धतीचे पेशंट ऍडमिट झाले, त्यातले एवढे लोक डिस्चार्ज झाले, इतके लोक आयसीयू मध्ये गेलेत. तर त्या भारताची आणि साऊथ आफ्रिकेची आता तुलना करता येणार नाही. कारण आपल्याकडे अजून तेवढा वेळ झाला नाही, तेवढे पेशंट देखील आपण बघितले नाहीत. साऊथ आफ्रिकेचा मात्र आता जवळजवळ या गोष्टीला 1 महिन्याच्या वर उलटलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जी माहिती आली आहे तेवढीच आपल्याला माहिती आहे. तुलना करायला भारतातली माहिती अजून उपलब्ध नाही. तर आपण असं गृहीत धरूयात की त्यांच्याकडे जे चाललेलं आहे साधारणतः आपल्याकडे ओमायक्रॉनच्या कोविड व्हेरियंटचं तसंच वर्तन असेल, तसाच प्रोग्रेस होईल असं आपल्याला गृहीत धरायला काही हरकत नाही. आता भारतामध्ये याचे लागण होण्याची क्षमता आणि संसर्गाचं कसं प्रमाण असू शकतं बरं त्या प्रमाणामध्ये? हा कारण पूर्वीच्या व्हायरसेस पेक्षा हा 5 पटीने 500 to 600%, 5-6 पट एवढा जलद पसरतो. आणि आत्ताच काही सायंटिस्ट लोकांनी जे संशोधन प्रकाशित केलेलं आहे त्याच्या बातम्या इकडे पश्चिमी मीडियामध्ये आलेल्या आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कदाचित हा कोविडचा व्हायरस जो आहे याने सर्दीचे जे कोरोना व्हायरस असतात कॉमन कोल्डचे त्यातले काही जेनेटिक मटेरियल घेतलं असेल आणि म्हणून हा फास्ट पसरतो आहे. म्हणजे याचा अर्थ असा की हा जलद गतीने लोकांमध्ये पसरेल. जर एखाद्या कोविड ओमायक्रॉनचं इन्फेक्शन असेल एखाद्याला आणि अशी व्यक्ती जर गर्दीत गेली, लोकलमध्ये प्रवास केला, लग्नात गेले, बर्थडे पार्टीला गेले, तर ते त्यातून जलद गतीने दुसऱ्यांना हा ओमायक्रॉनचा प्रसार करू शकतात. पूर्वीचे जे व्हायरसचा आर नंबर ज्याला आम्ही म्हणायचो की तो 1, 2 असा असायचा, म्हणजे एकापासून दोघांना इन्फेक्शन होईल, एकापासून एकाला होईल. तर याचा आर नंबर हा कदाचित 4 ते 6 असू शकतो. म्हणजे एकाच 4 ते 6 एवढं संक्रमण याचं अधिक असू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे लोकांचा. आणि भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या देशामध्ये, समाजामध्ये, गर्दीच्या संस्कृतीमध्ये हा जर प्रसरला तर मग याचा खूप मोठा वणवा पेटू शकतो संक्रमणाचा. आता तसं जर पाहिलं आपण तर कोविडशील्ड आणि जर समजा लसीकरण झालेले जर व्यक्ती असतील त्यांचं याच्यामध्ये प्रमाण म्हणजे कितपत असू शकतं त्यांना संसर्ग होण्याचं, किंवा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यावरती कसा परिणाम होऊ शकतो इतर रुग्णाच्या तुलनेमध्ये? व्हॅक्सिन घेतलेले रुग्ण साऊथ आफ्रिकेतला जो डेटा आहे त्याच्यावरून असं दिसतंय की व्हॅक्सिन घेतलेल्या रुग्णांना हॉस्पिटल ऍडमिशनचं प्रमाण कमी आहे. परंतु हा खूप कमी पेशंट्स आणि कमी काळातला डेटा आहे. तर तज्ज्ञांचं असं मत आहे, आता मेडिकल फील्ड मधले जे व्हॅक्सिन क्षेत्रातले किंवा एपिडेमिओलॉजीतले लोक आहेत त्यांचं असं मत आहे की दोन्ही डोस घेतलेले जे लोक आहेत त्यांना डोस न घेतलेल्यापेक्षा चांगलं संरक्षण आहे. आणि जर तिसरा डोस अजून मिळाला या लोकांना तर त्याने संरक्षण मिळण्याची अजून एफिशियन्सी जी आहे व्हॅक्सिनची ती वाढेल. त्यामुळे आता UK, US, युरोपियन देशांमध्ये, इस्रायलमध्ये सगळीकडे आता तिसरा डोस अगदी वेगाने चाललाय. इस्रायलने तर आता जवळजवळ त्यांच्या सगळ्या मेजॉरिटी पॉप्युलेशनला तिसरा डोस दिलाय. UK मध्ये 30 ते 40% लोकांना तिसरा डोस मिळालेला आहे. अमेरिकाही तेच करते आहे. तर व्हॅक्सिनचा डोस, थर्ड डोस, बुस्टर जर मिळाला तर त्याने लोकांना प्रोटेक्शनची लेवल वाढू शकते असं सध्या एक मत आहे. म्हणजे भारतामध्ये आता सेकंड दुसरा डोस चालू आहे सध्या तरी, मग तिसऱ्या डोसची सुद्धा आपल्याला आवश्यकता भासू शकते का यावरती? म्हणजे येस, आपल्याकडे देखील, कारण आपल्याकडे जे व्हॅक्सिन्स आहेत मेनली कोविशिल्ड जे आहे ॲस्ट्राझेनिकाचं, हे व्हॅक्सिन देखील 6 महिन्यानंतर याची देखील एफिशियन्सी कमी होते. त्यामुळे लोकांना तसंही जरी ओमायक्रॉन आला नसता तर डेल्टा भारतात अस्तित्वात असल्यामुळे आणि त्याचा धोका तिसऱ्या लाटेचा असल्यामुळे तसंही लोकांना इम्युनिटीच्या टॉपअपची म्हणजे बूस्टर डोसची गरज आहे. आणि आता त्यात ओमायक्रॉन जर वाढला तर हे लोक जास्तीत जास्त कव्हर व्हावेत. त्यातल्या त्यात जो हेल्थ केअर स्टाफ आहे, आपले कोविड वॉरियर्स आहेत आणि ॲट लोक जे 60च्या वरचे ज्यांना वेगवेगळे आजार आहेत, या लोकांना लवकरात लवकर तिसरा डोस जर मिळाला तर कोविडचा मग ओमायक्रॉन अगदी मोठ्या प्रमाणावर पसरला तरी जे लोक महत्वाचे आहेत, ज्या गंभीर आजाराच्या दृष्टीने किंवा मृत्यूच्या ॲट रिस्क धोक्यामध्ये आहेत, या लोकांना जर आपण प्रोटेक्ट करून घेतलेलं असलं
तर मग उरलेल्या तरुणांना जे जास्त तंदुरुस्त निरोगी आहेत त्यांना फारसं गांभीर्य त्या आजाराचं राहणार नाही. तर हे मग आपल्या हातात राहील कंट्रोल करणं, आणि जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढची लाट जर उद्भवली तर आपल्याला सामोरं जाता येईल. या आता ज्यावेळेस तिसरी लाट येण्याच्या शक्यतेवरती म्हणजे ओमायक्रॉनच्या माध्यमातून भारत तुम्हाला कितपत तयार वाटतो की तुम्हाला महाराष्ट्र किंवा भारत ही लाट आल्यानंतर भारत त्याला सहजपणे सामोरे जाईल, किंवा भारतामध्ये तेवढी तयारी झालेली आहे आपल्या गव्हर्नमेंटने, राज्य सरकारने म्हणा केंद्र सरकारने, ऑक्सिजन असेल, हे बेड असतील, या संदर्भात कसं काय वाटतं? मला असं वाटतं की भारतात अजूनही व्हॅक्सिनेशन हवं तसं झालेलं नाहीये. म्हणजे व्हॅक्सिनेशनच्या बाबतीत भारत तयार आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर नाही. कारण आपले अजूनही जर 30 ते 40% फक्त लोक, एवढ्याच लोकांना 2 डोस मिळाले आहेत, तर याचा अर्थ आपण तयार नाहीत. जवळजवळ 80 ते 85% लोकांना दोन्ही डोस मिळाले तर म्हणता येईल की आपला समाज जो आहे, पॉप्युलेशन ही प्रोटेक्टेड आहे, तयार आहे पुढच्या लाटेचा सामना करायला. आणि या काळात जर मग अशात आपला जर ओमायक्रॉन वाढला किंवा जो डेल्टा अस्तित्वात आहे तो वाढला, तर हे जे लोक आहेत ज्यांना दुसरा डोस मिळालेला नाही किंवा त्यांना एकही डोस मिळालेला नाही, हे लोक, आणि दोन्ही डोस मिळाल्यानंतर ज्यांना 6-7 महिने उलटलेत, त्यामुळे त्यांच्या दोन्ही डोसचा देखील प्रभाव कमी झालेला असेल, तर अशा वेळेला जर लाट आली तर व्हॅक्सिनेशनच्या दृष्टीने भारत हा तयार आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. आणि मग राहिला पुढचा प्रश्न, तर पुढची जी तयारी आहे, होपफुली आता ज्या शासनाच्या यंत्रणा आहेत, त्या पुन्हा नव्याने ज्या उभ्या करायची जर वेळ आली, तर त्या जशाच्या तशा आपल्याला कार्यरत करता येतील. पण याच्यामध्ये एक अडचण अशी असेल, की जे प्रायव्हेट जे इन्स्टिट्यूट्स चालतात, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सर्रास अँटिबायोटिक, अँटीव्हायरल, सीटी स्कॅन याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, की ज्या गोष्टींची गरज नसते सामान्य सर्वसाधारण पेशंटला, जे गंभीर होतात, या लोकांना यातले काही औषधं लागतात. रेमडेसिवीर तर आता पूर्ण हद्दपार झालेला आहे. सीटी स्कॅन कुठेही जगात फारसा केला जात नाही, त्याची गरजही नसते. या गोष्टींवर सरकारने काहीतरी गाईडलाईन्स, एक मार्गदर्शक तत्व इश्यू केले पाहिजेत, आणि कुठल्या रुग्णांना कुठल्या प्रकारचे औषधं हे सायंटिफिक रिसर्चद्वारा प्रूव्ह झालेले आहेत, की ते दिले पाहिजेत, आणि इतर द्यायला नकोत याबद्दल सरकारने गाईडलाईन्स इश्यू केल्या पाहिजेत आणि त्या स्ट्रिक्ट फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. नाहीतर मग दुसऱ्या लाटेत जो गोंधळ झाला, की आला पेशंट की त्याला सीटी स्कॅन करा, ऍडमिट करा, रेमडेसिवीर द्या, आणि कारण काय तर काहीच माहित नाही. पेशंटलाही माहित नाही, त्या डॉक्टरनाही त्याचं एक्सप्लेनेशन देता येत नाही. तर ही जी अननेसेसरी वेस्ट ऑफ रिसोर्स, रुग्णांची लूट आणि अनसायंटिफिक जी प्रॅक्टिस आहे, ती आता पुढच्या लाटेमध्ये बंद व्हावी, अजिबात होऊ नये, यासाठी शासनाने आधीच्या आधी सगळी यंत्रणा केली पाहिजे, गाईडलाईन्स रेडी केल्या पाहिजेत, आणि ज्या ज्या औषधांचा उपयोग आहे असं प्रूव्ह झालेलं आहे जगातनं, त्या औषधांचा साठा उपलब्ध केला पाहिजे. म्हणजे ऐन वेळेला त्याच्यामध्ये हे जे ब्लॅकमेलिंग करतात, त्यात पॉलिटिक्स येतं, आमदार खासदार कुठनं कुठनं औषधं घेऊन येतात, मग पॉलिटिकल पार्टीज त्यांच्या ऑफिसमधून औषधं वाटतात, हे सगळं अगदी चीप आहे, हे व्हायला नको पुढच्या लाटेमध्ये. त्या दृष्टीने शासनाने लक्ष दिलं पाहिजे. सर, आपण आता मुलाखतीच्या शेवटी येऊया. शेवटचा प्रश्न. सर, ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं दुसऱ्या लाटेमध्ये गोंधळ उडाला होता, अनावश्यक टेस्ट करण्यात आल्या, योग्य उपचार नाही भेटले, ऑक्सिजन अभावी काही रुग्ण दगावले, असा जो गोंधळ उडाला, तरी देखील त्यानंतर लसीकरण सुरू झालं, त्या प्रमाणामध्ये तरीही लोकांमध्ये अजूनही जागृती नाहीये. लसीकरण त्या प्रमाणात भारतामध्ये होत नाहीये. मधल्या काळामध्ये जो दुसरी लाट गेल्यानंतर तिसरी लाट, आता हा जो मधला टप्पा आहे, त्या काळामध्ये गव्हर्नमेंटनेही त्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन बेड्स किंवा इतर सोयीसुविधा उपलब्ध करण्यामध्ये किंवा त्याच्यावरती काम केलेलं नाहीये. ही जी आपल्या भारतामध्ये जी आरोग्याबाबत जी गंभीरता नाहीये, हे नेमकं काय कारण असू शकतं? त्या प्रमाणामध्ये जिथं जिथं आपण क्रिकेटवरती खूप सल्ले देऊ शकतो, सचिनला सल्ला देऊ शकतो, इथं देशाच्या पंतप्रधानांना सल्ला देता येऊ शकतो गल्लीत बसून, पण आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण एवढे गंभीर का नसतो? याचं कारण मुळातच आपल्याकडे याच्याबद्दल जागृती नाही लोकांमध्ये. लोकांना कोणाला निवडून द्यायचं इलेक्शनमध्ये याच्यासाठी मंदिर, मस्जिद, धर्म, जात, पैसा आणि कुठली हवा आहे, या पद्धतीचे अजेंडे जर चालतात, तर अशा वेळेला मग आरोग्य, शिक्षण
बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, क्वालिटी जे आहे, सेफ्टी, सिक्युरिटी, या गोष्टी मागे पडतात. इकडे आता हे जे वेस्टर्न कंट्रीज आहेत, इथे पुढच्या इलेक्शन मध्ये मत द्यायचं की नाही कोणाला, हे त्यांनी कोविड कसं मॅनेज केलं, त्या काळामध्ये सुविधा कशा पुरवल्या नागरिकांना, यावेळेला एज्युकेशन सिस्टीम कशा चालवल्या, फॉरेन रिलेशन्स कसे केले, हे सगळं जज करून मग लोक त्यांना मत द्यायचं की नाही द्यायचं हे ठरवणार. आपल्याकडे मात्र हे मंदिर बांधलं का, ती मशीद केली का, आणि काय स्टेटमेंट केलं, नेत्यांनी किती आमच्या धर्माची किती गोष्ट केली, त्यांच्या धर्माच्या विरोधात किती बोलले, ह्या सगळ्या अजेंड्यांवर जर आपण जोपर्यंत इलेक्शन्स मध्ये वोटिंग करत राहू तोपर्यंत मग हेल्थ हे अजेंड्यावर येणारच नाही. आणि जोपर्यंत लोक सोशल मीडिया मधले ज्या अफवा येतात, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या ज्या पोस्ट येतात, अशा पद्धतीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतील, शहानिशा करणार नाहीत, स्वतःच भविष्य त्यांना करणार नाही, तोपर्यंत मग आपल्याला या गोष्टींचं महत्व कळणार नाही आणि खरंच देशाची प्रगती होणार नाही. कारण तुम्ही मग किती पण चुकीच्या गोष्टी करा आणि ऐन वेळेला आमच्या जातीपातीचे मंत्री करा, आमच्या धर्माच्या 2 चांगल्या गोष्टी करा, पाकिस्तानच्या विरोधात बोला, चीनच्या विरोधात बोला, आम्ही तुम्हाला मत देऊ. तर या इमोशनल अजेंड्यांवर लोक राजकीय आपली दिशा ठरवतात. त्यामुळेच मुख्य जे प्रश्न आहेत जनतेचे, ते हे मेन राजकीय अजेंड्यावर येत नाही आणि आले तरी ते मॅटर करत नाहीत वोटिंगसाठी. हे जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत हेल्थ, एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, सेफ्टी, सिक्युरिटी या गोष्टी आपल्या मुख्य राजकीय अजेंड्यावर येणार नाहीत आणि त्यावर वोटिंग देखील होणार नाही. त्यामुळे जनतेला मी आवाहन करतो की तुम्ही कोणाला मत देता आणि का देता, हे जात पात, धर्म, अजेंडा आमच्या विचारसरणीच्या आहेत, आमच्या पक्षाच्या आहेत, यावर न करता ही व्यक्ती किती विवेकवादी आहे, किती संविधानाला मानणारी आहे, किती लोकाभिमुख आहे, किती यांना विजन आहे, आपला वार्ड, आपला मतदारसंघ, आपला राज्य, आपला देश पुढे नेण्याचं विजन आहे का, की फक्त बाता करतात आणि प्रत्यक्षात मात्र त्यांच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या देशविरोधी, समाजविरोधी आहेत, इकॉनॉमीचं यांना कुठलंही आकलन नाही. अशा पद्धतीने विचार करून लोकांनी मतदान केलं पाहिजे, या मताचा मी आहे. थँक्यू सर. आपण आपला बहुमूल्य वेळ लेट्सअपच्या प्रेक्षकांसाठी दिला. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी संवाद साधला, त्यासाठी लेट्सअपच्या पूर्ण टीम कडून आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.